आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। मित्रांनो, आता बऱ्याच जणांनी पोस्ट ऑफिसच्या बऱ्याच स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे। मग त्यामध्ये पीपीएफ असेल, एनपीएस असेल, तसेच सुकन्या समृद्धी योजना असेल किंवा सीनियर सिटीजनसाठी सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम असेल, मंथली इन्कम स्कीम असेल, अशा बऱ्याच योजनांमध्ये बऱ्याच जणांनी गुंतवणूक केली आहे। परंतु तुम्हाला हे माहित आहे का, या गुंतवणुकींमधील 3 अशा योजना आहेत की ज्या योजनांमध्ये तुम्हाला 31 मार्च पर्यंत काही कामे करणे गरजेचे आहे, तरच तुमचे ही खाते चालू राहणार आहेत। नाही केले तर तुमचे खाते हे डिफॉल्ट होणार आहे, म्हणजेच ही खाते बंद पडणार आहे। तर मित्रांनो, कोणती कामे 31 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला या योजनांमध्ये करावी लागणार आहेत किंवा या 3 योजना कोणत्या असणार आहेत की ज्या योजनांमध्ये तुम्हाला खाते चालू राहण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत काही कामे करणे हे गरजेचे आहे। सो मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमधून याची सर्व इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत। सो अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारी बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला पोस्ट ऑफिसचे किंवा गव्हर्नमेंटचे काही नवनवीन अपडेट असतील तर रेग्युलर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सो मित्रांनो, पाहूयात या योजना कोणत्या आहेत आणि 31 मार्च 2024 पर्यंत या योजनांमध्ये तुम्हाला कोणती कामे करावी लागणार। तर मित्रांनो, या 3 योजना आहेत त्या म्हणजे त्यातील पहिली योजना आहे सगळ्यात पब्लिक योजना, म्हणजे सर्वांच्या लोकप्रिय असणारी योजना, ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना, जी योजना महिलांसाठी मुलींसाठी आहे। सो मित्रांनो, या सुकन्या योजनेमध्ये तुम्हाला 31 मार्च पर्यंत काही कामे करणे गरजेचे आहे। त्यानंतर दुसरी योजना आहे ती म्हणजे एनपीएस, त्यानंतर तिसरी योजना आहे ती म्हणजे पीपीएफ योजना। सो मित्रांनो, या अशा 3 योजना आहेत। या 3 योजनांमध्ये तुम्हाला 31 मार्च 2024 पर्यंत काही कामे करणे गरजेचे आहे। सो मित्रांनो, एनपीएस असेल, पीपीएफ असेल किंवा एसएसवाय म्हणजे सुकन्या समृद्धी योजना असेल, या योजनेमध्ये तुम्हाला चालू आर्थिक वर्षात जी किमान रक्कम भरायची आहे, म्हणजे पोस्ट ऑफिसच्या काही अटीनुसार, त्या खात्याच्या काही अटीनुसार जी किमान रक्कम आहे ती भरायची आहे, ती तुम्हाला भरावी लागणार आहे, तेही 31 मार्च 2024 पर्यंत। जर तुम्ही ही रक्कम भरली नाही तर तुमची खाते हे नक्कीच डिफॉल्ट होणार आहे। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ज्या 3 योजना आहेत, सुकन्या समृद्धी योजना किंवा पीपीएफ असेल किंवा एनपीएस असेल, या 3 ज्या योजना आहेत, या 3 योजनांचा टॅक्स प्रणालीशीही संबंध असणार आहे। तो कसा, तर या योजनांची जी टॅक्स प्रणाली म्हणजे जो टॅक्स बेनिफिट आहे तो ओल्ड म्हणजे जुन्या कर प्रणालीनुसार मिळणार आहे, कारण 1 एप्रिल 2023च्या अगोदर कर प्रणालीमध्ये जो टॅक्स बेनिफिट होता तो 3 लाखांपर्यंत होता, म्हणजेच ज्यांना टॅक्स बेनिफिट पाहिजे, म्हणजेच कर प्रणालीत आकारला जाणारा टॅक्स बेनिफिट हा 3 लाखांपर्यंत सूट होती। तर नव्या कर प्रणालीनुसार ही आता 7 लाखांपर्यंत करण्यात आले आहे, म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून ही नवीन कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंत करण्यात आलेला आहे। परंतु या 3 योजना आहेत की या 3 योजनांमध्ये जुन्या कर प्रणालीनुसार टॅक्स बेनिफिट हा तुम्हाला आकारला जाणार आहे। तुम्ही जर म्हणाल नवीन कर प्रणालीत याचा समावेश करून आम्ही बेनिफिट घेऊ, तर तसे होणार नाही। कारण या योजना 1 एप्रिल 2023च्या अगोदरच्या आहेत, त्यामुळे त्याचा जो टॅक्स बेनिफिट आहे, जी कर प्रणालीनुसार जो तुम्हाला फायदा होणार आहे तो तुम्हाला जुन्या टॅक्स प्रणालीनुसारच होणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे जर तुमचे सुकन्या समृद्धी योजना किंवा पीपीएफ किंवा एनपीएस खाते आहे आणि या खात्यामध्ये तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की या खात्यामध्ये किमान रक्कम ही किती असेल तरच आमचे खाते चालू राहणार। तर मित्रांनो, सर्वात पहिला आपण पाहूयात सुकन्या समृद्धी योजना। सुकन्या समृद्धी योजना जी आहे, या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी एका आर्थिक वर्षात, बघा, कमीत कमी एका आर्थिक वर्षात तुम्हाला 250 रुपये म्हणजे 250 रुपये असणे गरजेचे आहे, तेही 31 मार्च 2024 पर्यंत। सो मित्रांनो, अजूनही जर तुम्ही त्या बँक खात्यामध्ये म्हणजेच त्या तुमचं जे अकाउंट आहे सुकन्या समृद्धी योजनेचं,
त्याच्यामध्ये जर तुम्ही अजूनही एका या वर्षात म्हणजे 2023 मध्ये कोणतेही प्रकारची रक्कम जमा केली नसेल तर तुम्ही कमीत कमी 250 रुपये तरी 31 मार्च 2024 पर्यंत जमा करा, तरच तुमचे हे खाते चालू राहील। आणि जर तुम्ही हे पैसे जमा नाही केले तर काय होणार, तर तुमचे खाते डिफॉल्ट होणार आणि डिफॉल्ट झाले आणि जर तुम्हाला नंतर चालू करायचे असेल म्हणजे पुन्हा चालू करायचे असेल तर तुम्हाला त्याच्यावरची पेनल्टी ही 50 रुपये ही भरावी लागणार आहे। म्हणजे डिफॉल्ट चार्जेस तुम्हाला दरवर्षी 50 रुपये 250 रुपये सहित भरावे लागणार आहे। त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे खाते पीपीएफ। मित्रांनो, पीपीएफ खात्यामध्ये तुम्हाला कमीत कमी म्हणजेच किमान रक्कम एका आर्थिक चालू वर्षात ही 500 रुपये असणार आहे आणि ही जर 500 रुपये तुम्ही रक्कम आहे ती त्या खात्यामध्ये एका आर्थिक चालू वर्षात भरली नसेल तर 31 मार्च 2024 पर्यंत भरा। आणि जर तुम्ही नाही भरले तर तुमचे खाते डिफॉल्ट होणार आणि डिफॉल्ट झाले आणि जर तुम्हाला परत चालू करायचे असेल तर हे खात्यात याच्यासाठी तुम्हाला 50 रुपये पेनल चार्जेस सहित तुम्हाला 500 रुपये हे भरावे लागणार आहे। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे एनपीएस। एनपीएस खात्यामध्ये तुमची कमीत कमी रक्कम ही 1000 भरणे गरजेचे आहे। म्हणजे चालू आर्थिक वर्षात तुम्ही या खात्यामध्ये 1000 रुपये भरणे गरजेचे आहे आणि जर तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत जर ही रक्कम नाही भरली तर तुमच्यावर पेनल्टी चार्जेस लागणार, तेही 50 रुपये आणि दरवर्षीप्रमाणे 50 असे तुम्हाला 1000 सहित पुन्हा भरावे लागणार। सो मित्रांनो, अजूनही तुम्ही जर ही किमान रक्कम या 3 योजनांमध्ये भरली नसेल तर तुम्ही नक्की भरा आणि तुमचे अकाउंट चालू ठेवा। कारण बऱ्याच जणांचा आर्थिक प्रॉब्लेम असतो किंवा बऱ्याच जणांचे असे म्हणणे असते की यावर्षी आपण गॅप घेऊ, दुसऱ्या कुठल्या तरी कशात तरी गुंतवणूक केलेली असते म्हणून गॅप घेऊ वगैरे, असे बऱ्याच जणांचे बरेच कारण असतात। परंतु 250, 500, 1000 ही रक्कम आपल्यासाठी जास्त नाही। त्यामुळे आपले कमीत कमी खाते चालू ठेवण्यासाठी तरी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठी 250, त्यानंतर पीपीएफ साठी 500 आणि एनपीएस साठी 1000 रुपये नक्की 31 मार्च 2024 पर्यंत भरा, तरच तुमचे एक अकाउंट चालू राहील। अन्यथा हे अकाउंट तुमचे डिफॉल्ट होईल आणि तुम्हाला आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कर प्रणालीचंही समजलेच असेल की तुम्ही या खात्यांचा यूज हा जुन्या कर प्रणालीसाठी करा। जर तुम्ही नवीन टॅक्स रिटर्न फाईल भरत असाल तर तुम्हाला या खात्यांचा यूज होणार नाही, कारण जुन्या टॅक्स प्रणालीनुसार तुम्हाला याचा बेनिफिट होणार आहे। सो टॅक्स प्रणालीचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही जुन्या कर प्रणालीनुसार याचा बेनिफिट हा घेऊ शकता। सो मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस आणि पीपीएफ या खात्यांमध्ये कमीत कमी किती रक्कम असेल तरच आपले खाते चालू राहणार आहे आणि या खात्यांमध्ये कोणती कामे करायची आहेत की ज्यामुळे आपले खाते हे चालू राहणार आहे, अन्यथा बंद होणार आहे किंवा कर प्रणालीशी याचा संबंध काय आहे। सो मित्रांनो, जास्तीत जास्त ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्याचे या योजनांमध्ये खाते आहेत त्यांना पुढे याचा फायदा होईल। त्यांचे खाते जर त्यांनी चालू आर्थिक वर्षात अजूनही जर काही रक्कम भरली नसेल तर 31 मार्च पर्यंत ती भरतील आणि त्यांच्या अकाउंट पुढे चालू राहील, त्यांना कोणत्याही प्रकारची पेनल्टी ही पुढे जाऊन भरावी लागणार नाही। सो मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। तुम्हीही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत।